पुढचा प्रश्न घेऊ शकतो. तर पुढील प्रश्न आपल्याला आलेला आहे. ताई गेल्या काही वर्षापासून गव्हर्नमेंट जॉबसाठी ट्राय करत आहे. काही ना काही अडथळे येतात. असे वाटते की आपण यशाच्या खूप जवळ आहोत. ते आपल्यापासून दूर जात आहे. असंच काही होत आहे. माझे एक्झाम देणे पण चालू आहे. ह्याच्यामुळे मन लागत नाही. ताई कॉन्फिडन्स कमी झाल्यासारखं वाटत आहे. गव्हर्नमेंट जॉबसाठी काय करू? असं ताईंनी विचारलेलं आहे. कोमल घोडे हे आपल्या ताईंचं नाव आहे. तर यांच्यासाठी काय उपाय सुचवतायत? तर आपण नोकरीच्या संदर्भात बऱ्याच गोष्टी काल सांगितलेल्या आहेत कालच्या व्हिडिओमध्ये, आणि अत्यंत रामबाण उपाय सांगितलेले आहेत. तर ते उपाय तुम्ही करू शकता. आणि कॉन्फिडन्ससाठी त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्यासाठी तुम्हाला दररोज अर्धा तास सकाळी किंवा संध्याकाळी ओमकार करायचा आहे. आणि महिलासाठी एक खास गोष्ट सांगतो, महिलांनी ओमकार करत असताना त्याच्याबरोबर दुसरा कुठला तरी शब्द जोडणं आवश्यक आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही सोबत राम जोडू शकता, किंवा तुम्ही ज्या देवावर भक्ती असेल त्या देवाचं नाव तुम्ही जोडू शकता. तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे. कोमल घोडे या ताईनेच हाही प्रश्न विचारलेला आहे. ताई सप्ताह काळात स्वामी चरित्र पारायण करू शकतो का? का गुरुवारपासूनच करावे लागते? मासिक धर्म आला तर सेवा मधात चालू केली तर चालेल का? का गुरुवारपासूनच करावी लागते? असं ताईंनी प्रश्न विचारलेला आहे. तर याच्यावर काय उपाय सुचवा? तर याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही जर सप्ताह करत असाल, पारायण जर चालू असेल तुमचं, तर त्याच्यासोबत दुसरं काही करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला. एक एक गोष्टी पूर्ण पूर्ण करा तुम्ही. जर गुरुचरित्र करत असाल तर गुरुचरित्र पूर्ण करून घ्या. गुरुचरित्र पूर्ण झाल्यानंतर तुम्ही स्वामी चरित्राला सुरुवात करू शकता, किंवा स्वामी चरित्र चालू असेल तर स्वामी चरित्र पूर्ण करून घ्या आणि नंतर गुरुचरित्राला सुरुवात करा. आणि दुसरी गोष्ट, कधीपासून सुरू करायचं असं जे ते विचारत आहेत, त्यासाठी आपण सांगू शकतो की गुरुवार अत्यंत शुभ दिवस, आणि त्यातल्या त्यात पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, तर त्या दिवशी तुम्ही सुरुवात करू शकता. आणि जर शक्यच नसेल, तुम्हाला वार भेटत नसेल, वेळही भेटत नसेल, तर तुम्ही कधीही सुरू करू शकता. कारण गुरुचरित्रामध्ये आणि स्वामी चरित्रामध्ये इतकं सामर्थ्य आहे की अमंगल जे आहे त्याला सुद्धा ते मंगल करून टाकतात. पतिताला पावन करणाऱ्या त्या गोष्टी आहेत सर्व. तर एवढं सामर्थ्य असतं, त्याला काय मुहूर्त लागणार आहे? ते दुसऱ्याला शुद्ध करणाऱ्या गोष्टी आहेत, त्याच्यासाठी कुठली शुद्धी लागणार आहे? तर ह्या गोष्टी आहेत. तर त्याच्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट तर कधीपासूनही करू शकता. शुभस्य शीघ्रम असं सांगितलेलं आहे. शुभ गोष्टीला मुहूर्त वेळ पाहू नका, सुरुवात करा, कधीही सुरुवात करा, त्याचं फळ तुम्हाला चांगलंच भेटणार. तर अशा आहे. आणि दुसरी गोष्ट, मासिक धर्मासाठी जे विचारत आहेत ते, तर याच्यावरती थोडंसं चिंतन होणं आवश्यक आहे कधीतरी. कारण खूप गैरसमज समाजामध्ये पसरलेले त्या गोष्टीला धरून. मासिक धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे की त्या स्त्रीला बाहेर बसवा, तिला घरात येऊ देऊ नका, किंवा तिला कुठल्या गोष्टीला स्पर्श करू. तर याच्या मागे कारण काय आहे माहिती आहे का? एक तिच्या मागे एक चांगली भावना आहे. तो कालावधी एकदम नाजूक कालावधी असतो. त्या ह्याच्यामध्ये तिची मानसिकता एकदम कोमल झालेली असते, शरीर तिचं अवघडल्यासारखं असतं. अशा कालावधीमध्ये तिला बाजूला बसवा. बाजूला बसवणं म्हणजे काय? तिला कुठलंही काम लावायचं नाही आपल्याला, आराम करू द्या. आराम करू द्यायचं. 4 दिवस तिने पूर्ण विश्रांती करायची. मग त्या कालावधीमध्ये कुठलेही परिश्रम, मानसिक परिश्रम किंवा शारीरिक परिश्रम करायचे नाही, असा त्याचा भाव आहे त्याच्यामध्ये. पण नंतर त्या गोष्टी अशा झाल्या की कालांतरानं, की बाजूला बसवायचं म्हणजे स्पर्शच करायचा नाही त्याला. तर असो ह्या गोष्टी अशा घडत गेल्या त्या. तर ह्याच्यामध्ये तुम्ही ते 5 दिवस ओलांडल्यानंतर, ज्यावेळेस तुम्ही मानसिक स्वास्थ्य तुमचं उत्तम होईल, शारीरिक पीडा असताना तुमचं मन कधीही प्रसन्न राहू शकत नाही. खरी गोष्ट आहे. तुमच्या आतमध्ये ज्यावेळेस पीडा आहे त्यावेळेस तुम्ही मनानं कसं प्रसन्न राहू शकता? आणि मनानं प्रसन्न जर असाल तरच भक्ती चांगली होणार आहे. त्याच्यासाठीच तर तुकाराम महाराज सांगतात ना, मना करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. सर्व सिद्धी प्राप्त करायचे तुम्हाला, ईश्वराची चांगली कृपा प्राप्त करायची तुम्हाला, तर तुमचं मन प्रसन्न असणं गरजेचं. कारण त्या मनाला घेऊन तर तुम्हाला अध्यात्माच्या रस्त्यावरती प्रवास करायचा आहे. जे काय साध्य करायचं ते तिथून तर साध्य करायचं. त्यासाठी तुम्हाला मन चांगले असण्यासाठी ते 5 दिवस तुम्हाला सोडून द्यायचे. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याच्यातून बाहेर पडाल आणि मन स्वस्थ होईल तुमचं, प्रसन्न असाल तुम्ही, त्यावेळेस परत तुम्ही हे सर्व करू शकता. बाकी त्यावेळेला तुम्ही शांत बसून आतल्या आत स्वामींचं चिंतन करत राहा, मानसिक पूजन करत राहा, स्वामींचं जप करत राहा, नामस्मरण करत राहा. याला कसलीही बंदी नाही आहे तुम्हाला. तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे.
ताई, माझा घरीच लेडीज कपड्यांचा व्यवसाय आहे. अगोदर छान चालू होता. मायक्रम प्रोडक्टचा पण व्यवसाय आहे. पण सध्या ठप्प आहे. काय करू? असं ताईंनी विचारलेलं आहे. प्रियंका झाडे या ताईंनी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. हा, व्यवसायामध्ये जर तुम्हाला अडचणी असतील तर अत्यंत सुंदर उपाय शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेले आहेत व्यवसायासाठी, उद्योगासाठी. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा तर दत्तगुरूंचा फोटो, उभा राहिलेला फोटो दत्तगुरूंचा दक्षिण दिशेला लावायचा आहे आपल्याला. दुकानामध्ये दक्षिण दिशेला, घरामध्ये सुद्धा दक्षिण दिशेला लावायचा. पहिला उपाय हा करायचा आहे. दुसरा उपाय आपण पहिल्याच्या याच्यामध्ये जे सांगितलं, खास बोनस म्हणून जे सांगितले होते, त्याच्यामध्ये एक मंत्र आपण दिलेला होता, कापूर जळून करायचा. तो उपाय करायचा आहे. आणि त्याच्यामध्येच तिसरा उपाय पण आपण सांगितला आहे. 2-3 उपाय जे सांगितलेले तेच उपाय यांना करायचे आहेत. सर्व सर्व समस्या मिटून जातील आणि व्यवसाय परत पूर्वीसारखा चालू होईल. तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे, स्वतःचे घर होण्यासाठी काय करू? भाडे भरून थकून गेले आहे. आता असं वाटतं जगायलाच नको. स्वामी, मला तुमची साथ हवी आहे. कोणती सेवा करू? असं ताईंनी विचारलेलं आहे. त्यांचं नाव आहे सपना यादव. तर यांच्या प्रश्नाचा आपल्याला काय उपाय सुचवता येईल? हा, तर याच्यासाठी काय करायचं, लक्ष्मी प्राप्तीसाठी पहिल्यांदा साधनं सुरू करायचे. लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण जे काही उपाय सांगितलेले ते उपाय त्यांना करायचे. आणि लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी जे उपाय सांगितले ते पण उपाय तुम्हाला करायचे. आणि त्यासोबत तुम्हाला वास्तू पुरुषाची साधना सुरू करायची. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, दररोज 21 माळा स्क्रीनवरती तुम्हाला मंत्र दिला जाईल. तो मंत्र, त्या मंत्राचं तुम्हाला पाठ करून घ्यायचा हा मंत्र. आणि या मंत्राचं तुम्हाला 21 माळा दररोज जप करायचं. हा मंत्र तुम्हाला दिसत असेल तर लिहून घ्या तुम्ही स्क्रीनवरती. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराची समस्या ज्यांना ज्यांना आहे, घर बनवायचं आहे किंवा घर विकत घ्यायचं आहे, अडथळा येत आहे किंवा पैसा राहत नाही, अशा स्थितीमध्ये जे अडकलेले आहेत त्यांच्यासाठी खास उपाय दत्तबाबांनी सुरू करा. घरच्या जेवढ्या काही समस्या असतील घर बनवण्याच्या संदर्भात, ह्या सर्व समस्यावरती एकदम रामबाण विलाज म्हणजे दत्तबाबांनीचा पाठ. संकल्प करायचा आणि दत्तबाबांनी तुम्हाला सुरू करायचे आहे. हे दोन्ही गोष्टी करत असताना तिसरा उपाय तुम्हाला करायचा आहे. प्रत्येक बुधवारी जवळच्या कुठल्याही गौशाळेमध्ये जायचं आहे, किंवा गाय जर तुमच्याकडे असेल तर त्या गाईला प्रत्येक बुधवारी हातामध्ये हिरवा चारा घेऊन गाईला खाऊ घालायचं. हाताने खाऊ घालायचं, टाकायचं नाही त्याच्यासमोर. हाताने तिला हिरवा चारा खाऊ घालायचा. तुमच्या सर्व समस्या दूर होऊन जातील आणि लवकरात लवकर तुमचं घर बनण्याची किंवा घर विकत घेण्याची जी प्रक्रिया चालू आहे त्याला गती येईल आणि लवकरात लवकर तुमचं काम होऊन जाईल. आणि त्यासोबतच तुम्हाला व्यवहारामध्ये 4 पैसे साठवून ठेवायचे. भयंकर खर्च करत राहिलं आलेला सर्व पैसा, आणि ही साधनं जर करत राहिलं तर भगवंताला पण कळतं ना की पैसे तर साठवत नाही आणि साधना करून घर, असं व्हायला नको. त्यासाठी तुम्हाला काटकसर करायची आहे, पैसे साठवून ठेवायचे आहेत आणि प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवायचा आपल्याला. अनावश्यक जेवढे खर्च आहेत ते सर्व अनावश्यक खर्च कंट्रोलमध्ये आणायचे आहेत, आपल्याला नियंत्रण करायचं त्याच्यावरती. जेवढं आवश्यक आहे, अति आवश्यक जिथं आहे तेवढाच खर्च आपल्याला करायचा आहे. बाकीचा पैसा आपल्याला साठवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्या साठवलेल्या पैशातून आणि धनप्राप्तीसाठी जर साधना कराल, लक्ष्मी प्राप्तीसाठी जर साधना कराल तुम्ही, तर तुमचे मार्ग खुलत जातील. आणखीन काही नवीन मार्ग तुमच्या समोर निघतील, आणखीन काही चांगले पर्याय तुमच्या समोर येतील आणि त्यातून तुम्हाला धनप्राप्ती होईल आणि तुमचं घर निश्चित बनेल. आणि दुसरी गोष्ट, धीर सोडू नका. भाडं भरण्यासाठी जे तुम्ही वैतागून गेलाय आणि जे जगणं नको आहे वगैरे असे जे बोलताय तुम्ही, ही काय खूप मोठी समस्या नाही आहे. लाखो करोडो लोक भाडे भरून जगतात. आज मोठे मोठे लोक रेंटवरती राहतात. जे लोक आपल्या ताईसारखं भाड्याला जे वैतागून गेलेले आहेत, भाडं भरण्याला जे वैतागून गेलेले आहेत, त्यांना एक खास गोष्ट मला सांगावी वाटते अशी, की तुम्ही काय टेन्शन घेताय, काय भाडं भरताय तुम्ही? 2,000, 4,000, 10,000 भाडं भरत असाल, 15,000 भरत असाल, याच्या पुढे काय भाडं भरताय तुम्ही? अक्षरशः सर्व लोकांना, भारतातल्या सर्व लोकांना व्याजाने जे पैसे देतात, कर्ज जे देतात सर्वांना घर बनवण्यासाठी, घर खरेदी करण्यासाठी, त्या बँका भारतामध्ये भाड्याने आहेत. एकही बँक अशी तुम्हाला भेटणार नाही भारतामध्ये की जी स्वतःच्या जागेवरती आहे. सर्व बँका भाड्याने आहेत. मग तुम्ही कशाला चिंता करताय? आपलं काय मोठं दुःख नाही. त्यामुळं मला तुम्हाला एक सांगणं आहे की अशा छोट्या छोट्या गोष्टीला वैतागून न जाता, धीर न सोडता, स्वामींना प्रार्थना करा, स्वामींना संकल्प करा आणि तुम्हाला जी साधना सांगितली गेलेली आहे ही साधना स्वामींना साक्षी ठेवून सुरू करा. तुमचे सर्व कार्य पूर्ण होतील आणि लवकरात लवकर तुमचं घर बनेल आणि आम्हीही तशी स्वामींना प्रार्थना करतो. तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे, 2 वर्ष झाली घर घेऊन बरकत येत नाही. दोघांची सॅलरी EMI लोन भरण्यामध्येच जाते. पैसे जास्त येत नाहीत, आले तर टिकत नाहीत. असं आपल्याला प्रश्न आलेला आहे. सपना पी
असं त्यांच्या आयडीचं नाव आहे. त्या ताईने आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे आणि 2-3 वेळा यांनी कमेंट करून सुद्धा विचारलेलं आहे, की दादा माझ्या प्रश्नाचं उत्तर का दिलं नाही? केव्हा येणार? असं ते वाट पाहत आहेत त्यांच्या प्रश्नाच्या उत्तराची. तर यांना काय उपाय सुचवाल तुम्ही? तर पहिल्यांदा तर त्यांनी जो प्रश्न सांगितलेला आहे, विचारलेला आपल्याला, त्याच्यासाठी तुम्हाला आत्ता जे आपण ह्या व्हिडिओमध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी जे साधना सांगितलेले आहेत, खास उपाय सांगितलेले आहेत, ते उपाय तुम्हाला सुरू करायचे आहेत. आणि त्यासोबत तुम्हाला पंचाहुती घरामध्ये सुरू करायची आहे. दररोज सकाळी संध्याकाळी जमत असेल तर किंवा संध्याकाळी एक टाईम पंचाहुती तुम्हाला सुरू करायची आहे. आणि वास्तूमध्ये जर काही दोष असतील किंवा पितृदोष जर असतील किंवा आणखी कुठले ग्रहदोष वगैरे असतील तर ते सर्व दोष नष्ट करण्यासाठी तुम्हाला अमावस्येला एकदा हवन करून घ्यायचं घरामध्ये. असे 5 वेळा हवन तुम्ही करू शकता. आणि तिसरा उपाय तुम्हाला करायचा आहे, घराच्या ईशान्य कोण्यामध्ये, घराची जी ईशान्य दिशा येते त्या ईशान्य कोण्यामध्ये आपल्याला कलश ठेवायचा आहे. गंगाजल भरलेलं कलश आपल्याला भरून ठेवायचं त्या ठिकाणी. पाणी आणि त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करून आपल्याला ठेवून द्यायचं. तुमच्या सर्व समस्या दूर होऊन जातील याच्यामधून. आणि त्यासोबत तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी साधना करायची आहे. दिवाळीच्या दिवसामध्ये लक्ष्मीपूजन ज्या दिवशी असतं त्या दिवशी रात्री तुम्हाला खास लक्ष्मीपूजनाचे काही विधी असतात, ते विधी करून घ्यायचे. तुम्हाला तुमची आर्थिक जेवढी काही समस्या आहे ती सर्व दूर होऊन जाईल. आणि हे 5 जे खास उपाय सांगितलेले आहेत ते उपाय तुम्हाला करून घ्यायचे आहेत. तुमची सर्व समस्या दूर होऊन जातील. आणि धीर सोडू नका. स्वामीवरती पूर्ण विश्वास ठेवा, पूर्ण श्रद्धा ठेवा. स्वामींना प्रार्थना करत राहा हृदयातून. अजिबात तीळ मात्र आपल्या हृदयामध्ये संदेह कधी येऊ देऊ नका आपल्या साधनेबद्दल किंवा स्वामीबद्दल. तीळ मात्र शंका आपल्या मनामध्ये येता कामा नये. जर तुमच्या मनामध्ये एवढी जरी शंका आली तर तुम्ही केलेली एवढी भक्ती नष्ट होऊन जाते त्याच्यामध्ये. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, 1000 दिवसाची केलेली साधना क्षणभराच्या शंकेने नष्ट होऊन जात असते. त्यामुळे शंका कधी मनात येऊ देऊ नका. स्वामीवरती पूर्ण विश्वास ठेवा, पूर्ण श्रद्धा ठेवा. स्वामींना प्रार्थना करत राहा आणि सांगितलेले उपाय तुम्ही करा. सर्व काम तुमचे व्यवस्थित होऊन जातील. तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे, कामात विघ्न येत आहेत, कोणतेही काम व्यवस्थित सुरळीत होत नाही. ज्योती कसबे, शुभांगीताई जाधव, प्रमोद पाटील, गजानन शिंदे आणि सारिका क्षीरसागर आणि चंद्रकांत पाटील या सर्व ताईंनी आणि दादांनी हा प्रश्न आपल्याला विचारलाय. तर यांच्यासाठी काय उपाय सुचवत आहे? तर याच्यावरती आपण आता जे सुरुवातीला चर्चा केली होती, आपण स्वयंपाक बनवताना मंत्राचा जप करायचा, तेच अगदी तोच मंत्र आहे. त्याच मंत्राचं तुम्हाला महिला असेल तर तुम्ही ते करायचं आहे. आणि किती जरी अडचणी असल्या जीवनात तर ते दूर होऊन जातील. घरामध्ये परिवारामध्ये समस्या असतील, हा जो मंत्र आहे ना, हा मल्टीपर्पज असल्यासारखं मंत्र आहे. अनेक गोष्टीवरती कामाला येणारा मंत्र आहे. आणि त्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही पुरुष असाल आणि तुम्ही जर पुरुष असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचं पात्र घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्याकडे पहा. तुम्हाला आता दिलेला जो मंत्र होता मागच्या उपायामध्ये, त्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. 21 वेळा जप करायचा मंत्राचा आणि ते पाणी आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये सोडायचं. आणि चारी दिशेला थोडं तुम्ही शिंपडू शकता ते पाणी. तुमच्या सर्व समस्या दूर होऊन जातील. आणि ह्या मंत्राचा तुम्ही मानसिक जप जर करत राहिला दिवसभर तर त्याचा एकदम जबरदस्त फायदा तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव यायला सुरुवात होते की सर्व काम मार्गी लागत आहेत. आपले सर्व काम एकदम व्यवस्थित रीतीने पूर्णत्वाला जायला लागले. सर्व गोष्टी हे अनुभव यायला लागतील तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट, अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सांगायची मला, कुठल्याही कामाला सुरुवात करण्याच्या अगोदर, घरातून इंटरव्ह्यूला जात असाल, कुठल्या कामावरती जात असाल, नोकरीवरती जात असाल, धंद्यावरती व्यवसायावरती जात असाल तुम्ही व्यवसायासाठी, किंवा कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात करत असाल तर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे. जायच्या अगोदर 4 वेळा नारायण मंत्राचा जप करायचं तुम्हाला. नारायण 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 असं 4 वेळा तुम्हाला उच्चारण करायचं आहे या मंत्राचं आणि कामाला सुरुवात करायची. तुमच्या कामामध्ये कसलंही विघ्न येणार नाही आणि येणार असेल तर ते सुद्धा टळून जाईल. तुमच्या रस्त्यातील सर्व विघ्न दूर होताना तुम्हाला दिसून येतील. तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटायला लागलं की काही न करता हे विघ्न आपल्या रस्त्यातून असे प्रत्यक्ष अनुभव यायला सुरुवात होते. फक्त तुम्ही श्रद्धेने ह्या गोष्टी करायला सुरुवात करा, सर्व गोष्टी व्यवस्थित. तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे, प्रश्न सुटत नाही, आरोग्य खराब होत आहे, पैशाची तंगी, कर्जातून बाहेर पडायचं आहे, घरात भांडणं, करिअर समस्या आणि वडील मुलांचे जमत नाही, दुरावा वाढत आहे. तर प्रश्न वाढत जात आहेत.
उत्तरे कशी मिळतील असं ताईंनी विचारलेलं आहे. रेश्मा माळी या ताईंनी हा प्रश्न विचारलेला, तर यांच्यासाठी काय उपाय आहे? हा, तर त्यांना पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या भागामध्ये जे सांगितले ते उपाय तुम्ही सुरू करा. पंचाहुती द्यायला सुरुवात करा घरामध्ये. अमावस्येला हवन सुरू करा घरामध्ये. होम बनवा आणि होम करून घ्या घरामध्ये. आणि आत्ता जो मंत्र सांगितलेला आहे ह्या मंत्राचा जप तुम्ही करू शकता सोबत. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती आणून ठेवायची आहे, किंवा जर श्री विग्रह असेल तर दररोज संध्याकाळी तुम्हाला स्वामी महाराजांची आरती करायची आहे. आणि आरती केल्यानंतर स्वामींना प्रार्थना करायची. तुम्हाला ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या एकदम खुल्या मनानं स्वामींना सांगायचे. तुमचं जे काय हृदयात पीडा आहे ती पीडा स्वामी महाराजांना सांगायची प्रार्थनेतून. तुम्हाला ही गोष्ट तुम्ही सुरू करा आणि त्यासोबत हे उपाय करा. तुमचे सर्व प्रश्न दूर होऊन जातील.